ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे सर्व पूर्ण अवतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, आपण सर्वजण यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक. सद्गुरूंच्या घरी येण्यासाठी प्रत्येकाला वेळ घ्यायला लागायची आणि त्या ठराविक वेळी मग यायचं. असंच संध्याकाळ झाली, पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी शुभ्र लुंगी आणि पांढरे शुभ्र केस आणि कपाळावर भस्माचं आणि गंधाचं त्रिपुंड, हातात माळ आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ, असं ते वैभवशाली रूप त्या सिंहासनावर विसावलं. आजूबाजूला सगळे बसले. एक निशब्द असं सघन शांतता तिथं भरून राहिली. आता काही लोक यायची वेळ झाली. असेच एक जोडपं आलं. बाई मोठ्या हुशार होत्या आणि बोलणं त्यांना अध्यात्मात फार आवड होती. मग त्यामुळे त्या सगळं वाचन करायच्या, फिरायच्या, बघायच्या. मग सद्गुरूंना अनेक प्रश्न विचारायच्या. त्या आल्या की मोठी गंमत असायची. तसेच ते आले, सगळे सरसावून बसलो आम्ही की आता आपल्याला काहीतरी ऐकायला मस्त मिळणार. मग आम्ही आणि त्या बसल्या. सद्गुरूंनी नेहमीप्रमाणे विचारलं, काय म्हणताय साधन, कशी चालली आहे उपासना, आणि कसं आहे तुमचं, काय साधना तुमची कशी चालू आहे, काय आहे, कोणतं करताय. त्या मोठ्या आनंदाने, सर काय सांगू तुम्हाला, अहो मी मागच्या वेळी जे करत होते ना त्यांनी काहीच अनुभव आला नाही अहो मला. यावेळी फार मस्त आहे बघा. यावेळी मी असं काही हे शोधलं आहे की जिथं गेल्याबरोबर बघा मला लगेच अनुभव आला. आता यांची एक गंमत सांगते की होत्या हुशार, अभ्यासू होत्या आणि धडपडत होत्या, पण मिळवायचं काय आहे त्याच्यासाठीचे जे प्रयास होते ते काही वेगळेच होते. आज एकीकडं, उद्या एकीकडं, परवा आणखी एकीकडं. एकदा म्हणायच्या की मी अमुक ठिकाणी जाते आणि तिथं अशी उपासना, शिवोपासना आहे आणि माझं मन त्यात रमतं. मग सद्गुरू म्हणले, ज्यात मन रमतं ती उपासना तुम्ही करा. असं काही नाही, तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, तुम्हाला कल्याण स्टेशनच मिळणार आहे. स्वामी रामकृष्ण म्हणायचे, रामकृष्ण परमहंस, जितकी मतं तितके मार्ग, तुम्ही तुमच्या मार्गाने कुठेही जाऊ शकता. सुरुवातीला त्या सद्गुरूंकडे यायच्या, नाम घ्यायच्या. मग परत त्यांना काय वाटलं की त्या दुसरीकडे गेल्या. मग तरी पण यायच्या मात्र आणि सांगायच्या, बघा मी अशा ठिकाणी गेले आणि ते इतकं भारी होतं. आता त्या प्रत्येक वेळेला अशा भारी भारी गोष्टी हुडकून काढायचे आणि त्या उपासनेत त्यांचे महिना 2 महिने छान जायचे की पुन्हा आल्या 2 महिन्या 3 महिन्यांनी आल्या की पुन्हा नवीनच मार्ग. मग आज पण असंच झालं. सर काही फार बोलायचे नाही, ठीक आहे तुला जसं वाटतं तसं करत राहा म्हणून सोडून द्यायचे. तुला आनंद होतो ना, तुला अनुभव येतो ना, बरं ठीक आहे मग करत जा तू. असं झालं. होता होता 4-5 वेळा गुरु बदलून झाले, उपासना बदलून झाल्या, सगळं झालं. आता आज मजा. आता आज त्या आल्या आणि झालं. मोठ्या आनंदाने सांगायला लागल्या, हो मी ते असं केलं आणि काय ध्यान लागतंय माझं, काय शक्ती जागृत होतीये आणि असं झालं. मागचं म्हटले, सर काय झालं, नाही तो काय अनुभव आला नाही हो, ते सुरुवातीला आलं आणि ते सगळं गेलंच पुन्हा, मला काय ते पटलं नाही म्हणून आता परत नवीन ठिकाणी. आता मात्र सद्गुरू गंभीर झाले. त्या हसत होत्या, आनंदात होत्या, पण सद्गुरूंची नजर मात्र करडी झालेली होती. त्यांनी क्षणभर रोखून बघितलं. तुमचं काय चाललंय म्हणले, मी इतके दिवस बोललो नाही, तुम्ही काय खेळ खेळताय का, आणि कोणाशी खेळ खेळताय, आगीशी खेळ खेळताय, काय चाललंय. दर 2 महिन्यांनी नवीन उपासना, दर 2-3 महिन्यांनी नवीन ठिकाणं, दर 2-3 महिन्यांनी नवीन गुरु, माझ्याकडे या असा माझा अट्टास नाही आहे.
पण जिथं जाता तिथं तरी प्रामाणिक राहा. आणि हे काय दरवेळी नवीन आणि असे अनुभव तुमचे मग जातात कुठं आलेले का निघून जातात. तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. आता हे मला बोललंच पाहिजे, कारण मी 2-3 वेळा तुम्हाला जावत करायचा प्रयत्न केला, पण तुम्ही नाही लक्ष दिलं. ही पद्धत नाही. उपासना ते साधन लागले देहाच्या माथा असते. एक जप, एक गुरु, एक मंत्र, एक पोथी आणि एक निश्चय हाच आयुष्यभर असावा. रोज नवीन बदललं तर काहीच उपयोग होणार नाही. जसं एखाद्या ठिकाणी तुम्ही एक रोप लावलं आणि ते रोप असं मोठं छान व्हायला लागले, तुम्ही ते उपटलं दुसऱ्या जागी लावलं, दुसरीकडनं उपटलं तिसऱ्या जागी लावलं, अरे मरून जाईल ते, नाही जगणार ते. हे नाही का तुमच्या लक्षात येते? का बरं तुम्ही हे रोज खेळ खेळताय आणि हे चांगलं नाही आहे. आयुष्यातला बराच काळ तुमचा व्यर्थ गेलाय. सद्गुरू कळकळीने सांगत होते की हे सगळं व्यर्थ चाललंय आणि असं करू नका. एकाच ठिकाणी कुठंही जा, माझ्याकडे या असं नाही. त्यांचा कधीच हट्टास नव्हता की तुम्ही माझ्याकडेच या, मी सांगतो तीच उपासना करा, असं कधीच म्हणलं नाही. तुला जे हवं ते कर, ज्यात तुला अनुभव येतो ते कर, ज्यात तुला आनंद मिळतो ते कर, तुझ्या आवडीचं असेल ते दैवत, त्याची पूजा तू कर. हाच असायचा त्यांचा सांगण्याचा हे. तर अशा वेळी मात्र आज मात्र त्यांनी इतकं काही अशा गंभीरतेने ते सांगत होते की तुम्ही जे करताय की रोज नवीन उपासना, रोज नवीन हे, आणि एक आलेला अनुभव अजून आत रुजायच्या आत तो वाहून पण गेला, असं कसं चालेल? हे काय चाललंय? अध्यात्म उपासना ही इतकी सोपी नाही आहे. वर्षानुवर्ष कष्ट करावे लागतात, देह झिजवावा लागतो. एकच गोष्ट परत 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 करणं, यालाच साधना म्हणतात. हाच अभ्यास आहे. आणि रोज एक गोष्ट करायची आणि ती सोडून द्यायची आणि दुसरी धरायची, हे नाही. याला उपासना म्हणणार नाहीत. तुम्हाला जर नसेल हा मार्ग, तुम्ही कृपा करून सोडून द्या. इथंपर्यंत बोलणं झालं आणि मग मात्र त्या मान खाली घालून बसले दोघंही. आता सद्गुरू सांगू लागले की अरे मी बोललो हे तुम्हाला त्रासदायक वाटतंय, पण तरी पण सांगतो की हे असं मला बघवत नाही आणि माझ्याकडे तुम्ही आलात तर तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी नाही बोलणार. तुमचं जिथं चुकतं तिथं सांगणार आणि तुम्हाला पटलं तर घ्या, नसलं पटलं तर सोडून द्या, पण सांगायचं हे माझं काम आहे आणि ते मी सांगणार. कुठल्याही आज हे संकट आलं, मी ही पोथी वाचली आणि उद्या माझं संकट गेलं किंवा मला त्यात काही मार्ग मिळाला नाही म्हणजे हे सगळं गेलं असं नसतं. आज याचा अनुभव आला नाही म्हणून मी हे सोडलं, उद्या दुसऱ्याचा अनुभव आला नाही ते सोडलं, मग एकाचा अनुभव आला एकदा ते धरलं आणि मग अनुभव आला नाही ते सोडलं. नाही. अनुभव या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? अनु म्हणजे जवळ आणि भव म्हणजे राहा. अनुभव म्हणजे तो परमात्मा आपल्याजवळ सदैव राहावा अशी प्रार्थना करणं आणि अशा धारणेत राहतं, याला अनुभव म्हणतात. बाकीचे चमत्कार, बाकीच्या गोष्टी, तुमची लौकिक कामं होतात का नाही म्हणून दररोज वेगळे गुरु बघायचे आणि ठिकठिकाणी हिंडायचं. खूप जण मला विचारतात, म्हणले ते की ही उपासना मी दिली आहे, अरे ती मरेपर्यंत करा, पण मध्येच संकट आलं की अजून काय करू सर म्हणून प्रश्न येतो. आता अजून काय करायचं आहे? अजून म्हणजे काय? म्हणजे तुम्ही करता त्याच्यावर विश्वास नाही तुमचा? अजून काय करायचं असतं? अजून काही नसतं. जे करतात ते पुरेसं असतं आणि त्याच पुरेसेपणामध्ये तो परमेश्वर सामावलेला असतो. कारण तो निर्धार, तो निग्रह, तो निश्चय, ती वेळ पाळणं आणि ती उपासना सदैव आपल्यात मुरवत राहणं, याच्यातनंच तुमचा मनोनिग्रह होतो, याच्यातनंच तुमची चित्तशुद्धी होते आणि याच्यातनंच तुम्हाला पुढं जायचा रस्ता मिळतो आणि याच्यातनंच अंधार बाजूला जात राहतो. हे अध्यात्माचं वैभव आहे आणि हे वैभव तुम्ही पाळा. साधक संजीवनीमध्ये एक खूप सुंदर गोष्ट सांगितली. अगदी 4 ओळी आहेत, पण साऱ्या आपल्या आयुष्याचं मर्म त्याच्यात सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? तर जो दिखता है वो मिलता नहीं, जो मिलता है वो दिखता नहीं. 4 ओळी, पण किती सुंदर सार त्यात सामावले. आता सगळ्यांचे कान आणि डोळे उत्सुकतेने सरांकडे लागले होते. जो दिखता है वो मिलता नहीं म्हणजे काय? तर हा संसार. अरे दिसतंय
हे घर दार दागिने कपडे लत्ते सगळं माझं आहे, दिखता है पर मिलता नाही. कारण एका ठराविक ह्याच्यानंतर तुम्हाला त्या सगळ्याचा आस्वाद घ्यायची इंद्रियांमध्ये शक्तीच राहत नाही, मग मिळता नाही. आणि वर घेऊन जायला तर काहीच परवानगी नाही. तुम्ही घेतलेलं नाम हेच फक्त तुमच्याबरोबर येणार आहे. आणि म्हणून जो दिखता है वो मिलता नाही, हे सगळं माझं 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 आहे, पण ते माझं नाही आणि ते मला कधीच मिळणार नाही. मग जो मिलता है वो दिखता नाही म्हणजे काय? जे मिळाले मला, कारण माझ्या आत्म्यामध्ये समाधान आहे, माझ्या चित्तात माझं दैवत आहे, माझ्या श्वासाश्वासात माझं नाम आहे, माझ्या रक्तातनं माझ्या सद्गुरूंचं चैतन्य फिरतंय. ये मिलता है पर दिखता नाही. कारण मला हे दिसत नाही, मला जाणीव आहे, मला कळतं हे मला मिळालं आहे, याच्यातला आनंद मी उपभोगू शकतो, हे मला कळतंय, याची मला अनुभव येत आहेत. पण अहो मला दिसतच नाही, मग कसं करायचं? हा एक 4 ओळीतला सुंदर अध्यात्मातला अनुभव सदैव लक्षात ठेवायचा. आणि याच प्रकारे आपले परमपूज्य टेंबे स्वामी महाराज काय म्हणतात माहिती आहे? आणि मग सद्गुरू प्रसन्न हास्यमुद्रेने सांगायला लागले, अहो टेंबे स्वामी महाराज म्हणतात, मुक्ताचा सिद्धांत काय आहे? तर माझा जो म्हणावा तो मुळीच न होय ठावा, ज्याचा मी म्हणावा त्याच्या गावा नेण्याची. म्हणजे काय? तर माझा जो म्हणावा तो मुळीच न होय ठावा. अहो मी ज्याला माझं 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 म्हणतोय, माझा जो म्हणावा तो मुळीच न होय ठावा. अहो तो नाही हो, मला तो मिळत नाही. मी फक्त माझं म्हणून त्याच्यावर आरोप करतोय, पण तो माझा आहे की नाही मला माहिती. आणि ज्याचा हा म्हणावा त्याच्या गावा नेण्याची. अहो हा देह ज्याचा आहे, या चित्तात जे चैतन्य आहे, आत जे परमतत्व आहे, जे चैतन्य स्पर्श आतून जागतोय आणि माझ्या हृदयाची धडधड जो जागृत करतोय, प्रत्येक थेंब सांगतोय की मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा, हे सगळं जो उद्घोष करतोय त्याच्या गावा नेण्याची. अहो मी त्याच्या गावालाच जात नाही, असं आहे. आणि या सगळ्यामध्ये आपलं संपूर्ण अध्यात्माचं सार सामावलेलं आहे. जे आतच आहे ते मिळत नाही आणि त्याच्या शोधासाठी आतच करायचा प्रवास, यालाच म्हणतात उपासना आणि यालाच म्हणतात साधना. याच्यासाठी कुठली धावपळ नको, कुठली धडपड नको, इकडं तिकडं हुडकणं नको, कुठं शोध नको, कुठं जाणं नको. ठाईच बैसोनी करा एकचित्त, तुझी चिंता त्याची सर्व आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघाता निवारावे. तो आहे, तो तुझ्याच जवळ आहे, कुठेही जाऊ नको. एकाच ठिकाणी बसून एकचित्त कर आणि आत बघत राहा. हा आतला प्रवास तुला त्या चैतन्यापर्यंत नेईन. आणि मग परत अतिशय प्रेमाने सांगितलं, मी सांगितलं कारण ते तुमच्या कल्याणाचं आहे, तेव्हा त्याच्यावर तुम्ही विचार करा. पटलं तर ह्यामध्ये बघा. असं अतिशय विनम्रतेने सांगत सद्गुरूंनी सगळ्यांच्या हातावर प्रसादाचा पेढा देणं सुरू केलं. सद्गुरुनाथ महाराज की जय.